साध्या माणसातून ही जेव्हा वर्दी येते ना आपल्या अंगावरती, तेव्हा लोक आहे ना आपल्याकडे त्यांच्या बापाच्या प्रॉस्पेक्टिव्हने बघतात. असं तुम्ही गणपतीकडे बघितलात आणि एक इमोशनल क्षण आलाय का? अंगावर शहारे येतात. विघ्न होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला ठेवलं असं वाटतं आम्हाला. मग तुमचं गणपतीशी नातं कसं आहे? आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ कसे असतात की बाबा काही झालं तर साहेब सांभाळून घ्या ना. देव काय हे जेव्हापासून समजायला लागलं ना तेव्हापासून आपल्याला मागायची वेळच येत नाही. बाप्पाला माझा सदस्य मानतो तर मला आपण आपल्या माणसाला विसर्जन करू शकतो. खूप वेगळेच विचार आहेत हा. नमस्कार मंडळी, गणेशोत्सव हा फक्त सण नाही तर एक जबाबदारी आहे. तर आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला जे आगमनापासून ते विसर्जनापर्यंतची जबाबदारी घेतात आणि ते शिस्तबद्ध पार पाडतात. तर साहेब कसे आहेत? नमस्कार. हे शगी गांडी जे ट्रॅफिक पोलीस आहेत. तर जाणून घेऊया ह्यांच्या गणेशोत्सवाचा पीओव्ही. तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे माझ्यासाठी एक परिवाराचा जे आपला सण असतो ना मोठा, जे म्हणजे त्या निमित्ताने म्हणजे आपले नातेवाईक म्हणा किंवा मित्र परिवार म्हणा की त्यांना आपल्याला सांगायला लागत नाही की या, ते उलट आठवणीने म्हणजे फोन करून बोलतात अरे ह्या वर्षी पण तुमचा गणपती आहे ना, किती दिवसाचा आहे, कधी विसर्जन आहे. काय काय जण तर म्हणजे माझा गणपती नाही तर माझ्यातले काही नातेवाईक आहेत माझ्या मोठ्या काकांचे मुलं वगैरे, ते म्हणजे डेकोरेशनला येणार 15 दिवस आधी किंवा ते डेकोरेशन मध्ये काय कमी पडत असेल ना तर माझ्याकडे 1 रुपया मागणार नाही, स्वतःच्या खिशातून म्हणजे त्यांच्या घरातला गणपती असं समजून ते येतात. अच्छा, एक तो माझ्यासाठी स्पेशल म्हणजे असा सण आहे तो एक मोठा. अच्छा, असा. मग तुमचं गणपतीशी नातं कसं आहे? नातं कसं बोलू शकेल, ते एवढे म्हणजे आपण तर त्यांच्या काहीच नाहीये, त्यांच्या नाका एवढे पण नाहीये. नातं बघायला गेलं तर ते आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ कसे असतात की बाबा काही झालं तर साहेब सांभाळून घ्या ना. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये जे पण काय घडामोडी असतात किंवा काही असतात, वडिलांना किंवा आई वडिलांना असं बोलू शकत नाही, त्या गोष्टी आपण ह्यांना शेअर करू शकतो. तुमचा असा एक क्षण आलाय का तुमच्या तुम्ही ड्युटी करतायत आणि गर्दीमध्ये आहेत की तुम्हाला एक असं वाटलं की खरा मस्त क्षण आहे, कोणतरी पाया वगैरे पडत आहे, असा क्षण तुम्ही आठवतायत का किंवा तुम्हाला तुमच्या एक लक्षात आहे का? गणपतीच्या आगमनाचं एक म्हणजे कसं आहे माहितीये, मंडळाची पोरं ती जे म्हणजे आगमनाला जे काय प्रतिसाद देतात आम्हाला की साहेब आम्ही करतो, हँडल करतो, आम्ही ट्रॅफिक काढतो, काही म्हणजे जे सदस्य आहेत ना ते स्वतःहून म्हणजे सिग्नलच्या अगोदर येऊन उभे राहणार की साहेब आमचा गणपती येतो, काढून घ्यायचं वगैरे. म्हणजे क्षण आहेत ना माझ्या म्हणजे लाईफ मधले की आम्हाला तिकडे गणपती आम्हाला काढायची गरज नसते, मंडळच त्यांचं ते करून घेतात. फक्त एवढंच की आम्ही ऍज अ सुपरवायझर म्हणून त्यांच्याकडे लक्ष देतो की त्यांच्याकडून दुसऱ्या म्हणजे जे डेली कामावर जाणारे लोक आहेत किंवा येणारे लोक आहेत किंवा आजूबाजूला काम करणारे लोक आहेत त्यांच्यात मतभेद होऊ नये. आपल्यात पण नास्तिक लोक आहेत, बरोबर, आणि त्या काही लोक आहेत की ते सणाला अगेन्स्ट पण आहेत. मग ते काय करतात, मध्ये येणार, अचानक मुद्दाम त्रास देणार, अरे काय तुम लोग का हर साल काय ये हम लोग को लेट होता है. तुम्हाला माहिती आहे ना गणपती निघतात ह्या टायमाला, तुम्ही डेली इथे काम करणारी लोक आहेत, बरोबर, या गणपतीचं आगमन असतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण हे कोण समजूनच घेत नाही. बरोबर. कधी असा ट्रॅफिक हँडल करताना किंवा आगमन हँडल करताना असं तुम्ही गणपतीकडे बघितलात आणि एक इमोशनल क्षण आलाय का? अंगावर शहारे येतात जेव्हा गणपती वाजून जातो ना, अजून पण शहारे आहे. अरे बापरे. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी काय बोलतात त्यावेळेला? मी काय बोलण्यापेक्षा त्यांना ऑलरेडी माहिती असतं गणपतीला की इथून आपल्याला व्यवस्थित निघायचं. आमच्या डोक्यात पण तेच असतं की व्यवस्थित जाऊ दे, कोणाची म्हणजे काही प्रॉब्लेम क्रिएट नको होऊ दे, व्यवस्थित आपल्या इथून पार पाडू दे. म्हणजे विघ्न अर्थात तेच आहेत, बरोबर, पण विघ्न होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला ठेवलं असं वाटतं आम्हाला कधी कधी. सुंदर. तुमच्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा कसा करायचा तुमच्याप्रमाणे? तुम्ही शाळेत गणपती आणता, कॉलेजमध्ये आणले, कसे आणले? वाजत गाजत. शिस्तप्रिय. डिसिप्लिन का? तुमचे शिक्षक लोक वगैरे तुमच्यावरती ऑब्झर्व करतात ना, म्हणजे उद्या आपल्याला पडणार, गणपती जाऊ दे मग तुम्हाला उद्या पडणार आहे. जसं तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये गणपती आणतात ना, डिसिप्लिनने आणतात, शाळेत पण तुम्ही गणपती आणता, कसे असतात मग व्यवस्थित असतं ना, असं नाही म्हणजे दारू पिऊन वगैरे असे काय
उद्योग करणारी लोक जे आहेत तसा गणपती नाही आवडत. म्हणजे मंडळात आपले पोरं पण तशी आहेत, खूप आहेत खूप आहेत. खूप. पण त्यांनी ते जसं तुम्ही शाळेत गणपती आणला ना, कॉलेज लाईफ मध्ये गणपती आणला ना, मग तेव्हा काय वेगळं होतं का गणपती? बरोबर. मग तसे गणपती तुम्हाला मोठे झाल्यावर तुमची काय बुद्धी भ्रष्ट होते का? हा, गाड्यांना हॉर्न मारणं की म्हणजे जे जे तुम्ही गणपती आणणारे जी पोरं आहेत ना, म्हणजे मंडळातली जे सदस्य आहे ना मनापासून, ती वेगळीच असतात. आणि कालवा कालव करणारी मुलं वेगळे, तर ती कालवा कालव करणारी मुलं नाही आवडत. जे गणपती आनंद विसर्जन करतात किंवा आगमन असतं, जी उत्साही मुलं असतात किंवा तुम्ही बोललात ना की ते एकदम ट्रॉली मनापासून धरून आणतात, मग त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे कसं वाटतं तुम्हाला त्यांना बघून, त्यांचा उत्साह बघून? मला तर असं वाटतं त्यांचाच गणपती येतो, जे म्हणजे ज्याला सांगायला लागत नाही की तिकडचं फूल उचलायचं आहे, जुना झालाय 10 दिवस, की जिकडे प्रसाद पडलाय, जो स्वतःहून येऊन जो सकाळी मंडपात झाडू मारतो ना, त्याचा तो गणपती. जे उत्साहाने मुलं असतात किंवा श्रद्धेने पाया वगैरे पडतात तुम्हाला गर्दीमध्ये, त्या लोकांसाठी तुम्हाला म्हणजे कसं वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघून ड्युटी करताना? आनंद असतो. आनंद म्हणजे कसं माहितीये की ते स्वतःहून म्हणजे त्यांच्या गणपतीचा प्रसाद आणून आम्हाला देत आहेत की माझा गणपती आहे, आमचा गणपती आलाय, त्याचा प्रसाद. म्हणजे तो स्वतःचा गणपती मानतो. ते जे प्रसाद वाटणारी पोरं आहेत ते तुम्हाला म्हणजे आपल्या लोकांना मोठं झाल्यावरती ते एकदम म्हणजे असं मस्करी वाटते की काय प्रसाद वाटायचं, दुनियेला वाटत फिरायचं. पण ती जे ते आपुलकीने वाटणं, आणि लहान मुलाला देताना ते छोटसच देणार, मोठ्याला देताना तो मोठाच देणार. ज्याला माहितीये प्रसाद कसा वाटायचा असतो, ज्याला म्हणजे कसं आहे, तुला किती द्यायचंय आणि त्याला किती द्यायचंय ह्याचं मोजमाप ज्याला जमतं ना, तो खरा मानकरी प्रसाद वाटणार. तुला सिद्धिविनायकला पण गेलास, तुला 2 ते पुढे देतात, 2 लाडू तू घेऊन निघतो. पण काही लोक आहे ना, अजून 2 पाकिटं पाहिजे, 3 पाकिटं पाहिजे, घरी एवढी लोक आहेत. मग ते देताना पण त्याचं मन नाराज नसतं, कारण की त्याला माहितीये आपल्या खिशातून काय नाही चाललंय, देवानेच दिलेलं आहे, ते आपल्याला फक्त वाटायचं. मस्त आहे. म्हणजे तुमची थिंकिंग खूपच चांगली हो. तुम्ही जेव्हा एकदा गर्दीत एकदम उभे आहेत, असं एकदम प्रॉपर गर्दीच्या मध्ये उभे आहेत आणि लोक काम करतायत, म्हणजे गणपतीची मजा करतायत, नाचतायत लोक, ते तुम्हाला ते सगळं हँडल करायचंय, ती तुम्हाला जबाबदारी वाटते की ती आनंद वाटतो? तसं बघायला गेलं ना, ती एक आम्ही म्हणजे जसं आपण माणूस किंवा मी जे काय काम करतोय, मला ज्या कामासाठी नेमलंय त्या इंटेन्शननी मी जबाबदारी पण समजतो. आणि ऍज अ माणूस म्हणजे कॉमन मॅन जे आपण बोलतो ना, की मी पोलीसवाला जरी असलो तरी सामान्य माणूसच आहे ना, बरोबर ना. तर ते सण म्हणून पण मी एन्जॉय करतो. माझे पण पाय हालत असतात आतमध्ये बँजो सोबत, अरे पण ते तुम्हाला दिसत नाही. अच्छा, आम्ही पण आतमधून हालत असतो सगळेजण. तरी कधी एन्जॉय केलंय की नाही प्रॉपरली? आमचे मग काम लागले ना लोकांचे, गेल्या वर्षी नाचले ते कामाला लागले की म्हणजे लोकांना ते समजत नाही की तो पण एक माणूस आहे ना, 24 तास ड्युटी करून एक म्हणजे कसं असतं, शेवटी माणूस आहे. वाद्य वाजवल्यावरती काही ना काहीतरी हलणार ना, बॉडी पार्ट तसे हल्ले लोकांचे. आम्ही मनातल्या मनात नाचतो. अरे बापरे, सुंदर सुंदर. आणखी कसं आहे, पोलीस खाते डिसिप्लिनचं खातं ना, डिसिप्लिन एक वेगळी डिसिप्लिन म्हणून बघितलं जातं आमच्याकडे. त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही जबाबदारी आम्ही म्हणजे जबाबदारी पण समजतो, आनंद पण आणि जबाबदारी दोन्ही समजतो. बरोबर. विसर्जन आवडतं की आगमनची मजा आवडते लोकांच्या? दोन्ही. आगमनात काय असतं माहितीये, आगमनात माणूस आहे ना फ्रेश असतो, त्याला 10 दिवस एन्जॉय करायचे असतात बाप्पा सोबत. आणि विसर्जनात माणूस रडत असतो. म्हणजे इमोशन असतात, नाचायचं, विसर्जनाचा एक आनंद असतो, पण इमोशन असतात विसर्जनाचे. तर ते आम्हाला इमोशन बघण्यात मजा नाही वाटत जेवढा आगमनाच्या वेळेला जो आनंद असतो ना, म्हणजे भाविकांच्या मनात आनंद बघण्यात एन्जॉय वाटतं. कारण की आम्ही काय 365 दिवस माणूस रडतानाच बघतो, आनंद बघताना फक्त हे क्षण असतात. मग कधी एक आनंद क्षण बघितलाय का तसा वाला, की विसर्जन वाला कोणता आठवतोय का? मी विसर्जनाला समुद्रावरती जात नाही.
कारण की मला ते आवडतच नाही. म्हणजे मी बाप्पाला माझा सदस्य मानतो, तर मला आपण आपल्या माणसाला विसर्जन करू शकतो. मी कधीच विसर्जन नाही बघितले अजूनपर्यंत. अरे बापरे. हा, मी माझ्या जे तुम्हाला बोललो माझ्या काकांचा गणपती समुद्रापासून लांब आरती करणार, डोळ्यात पाणी येणार आहे मला माहिती आहे, तिथून लांब आपल्या जिवंत माणसाला आपण विसर्जन करू शकतो. खूप वेगळेच विचार आहेत हा. मी कधीच विसर्जन बघितलं नाही. इव्हन आमच्या मंडळाची देवी पण बसते, मी देवीला नाचेन वगैरे, सगळं गरबा खेळीन 9 दिवस, पण विसर्जनाला मी जात नाही. मंडळाच्या पोरांना पण माहिती आहे. मग तुमच्याप्रमाणे विसर्जन काय आहे? मग विसर्जन कसं असतं माहितीये, प्रत्येकाला घाई असते एकतर विसर्जन करून निघायची. जो तो आहे ना आपल्या म्हणजे जी शिस्तप्रिय, जसे आम्ही आता समजा BMCने जे रूल अँड रेग्युलेशन केले की एवढ्या साईजची मूर्ती ती आपल्या कृत्रिम तलावात होईल, एवढ्या साईजची मूर्ती ही म्हणजे समुद्रात होईल, बरोबर. त्याच्या मागे आहे ना एक उद्देश आहे, तुम्हाला मी सांगतो. प्रत्येकाला असंच वाटतं की माझा गणपती हा समुद्रातच विसर्जन झाला पाहिजे, पण मूर्तीची जी साईज आहे ना आणि जे वेट असतं, आता मला सांगा 2 फुटाची मूर्ती समुद्रात विसर्जन होईल का? मग ती तरंगणार, ह्याच्या त्याच्या पायाखाली येणार. जे विसर्जनाला जे आतमध्ये जातात ना विसर्जन करायला, बरोबर. समुद्र काय करतो, समुद्र हा आतून खूप स्वच्छ आहे. त्याच्यात तुम्ही जे विसर्जन करता किंवा काय जमा होतं किनारीच पाठवतो. ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या खाली विसर्जन होतात, बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला एकदम डीप जायला लागतं. डीप तुम्ही जाऊ शकता, त्यासाठी हे रूल्स बनवलेले आहेत, पण लोकांना कळत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता का विसर्जन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी जाता समुद्रावरती तुमची मूर्ती शोधायला? का जात नाही? खराब अवस्था असते. खराब म्हणजे एकदम दुर्मिळ. ड्युटी करताना सगळ्यात मोठा टास्क कोणता वाटला गणेशोत्सवाच्या वेळेला? पाकिट मार चोर, मुलींना छेड काढणारे, हेच आमचा टास्क असतं दिवसभर. अरे बाबा. त्याच्यामुळे काय होतं माहिती काय, आम्हाला धड एन्जॉय पण नाही करता येत. जे आलेले भाविक असतात ना ते दर्शनासाठी आलेले असतात, ते हे उद्योग म्हणजे करण्यात इंटरेस्ट नसतो त्यांना. ते बोलतात ना मूर्तीकडे बघतच राहतात, ते मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यांना माहितीच नाही त्यांच्या आजूबाजूला काय होतं, काय नाही. मग अशा आमची नजर त्यांच्यावरती असते की त्यांच्या आजूबाजूला त्यावेळेला कोण फिरतंय, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं. म्हणजे मुली असतात ते त्यांच्या धुंदीत असतात, लेडीज म्हणा मुली असतात जे व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यात असतात, त्यांच्या पाकिटाकडे ह्याच्या त्याच्याकडे काही नसतात. छेड काढणारी लोक फिरत असतात. तर दिवसभर आम्हाला तो तास असतो, हा गणपती पुढे जातोय तोपर्यंत सगळं शांत राहू दे. हे आमचे मेन टास्क आहे, लोकांकडे सुपरविजन करणं. त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला चांगले गणपती बघायलाच मिळत नाही, त्याच्यामुळे ती मूर्ती पण बघायला मिळत नाही. म्हणजे काही क्षण आम्हाला ते एन्जॉय करायला नाही मिळत. कल्पना करूया की गणपती तुमच्या समोर आले, तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल किंवा काय बोलाल? मी अजूनपर्यंत कुठल्या मूर्तीकडे काहीच मागितलं नाही अजूनपर्यंत. इव्हन आपल्या घरी जे देवारा बसवलेला आहे, देवारात पण म्हणजे आमच्या गणपती आहे, बरोबर. पण जेव्हा मी मूर्ती समोर येतो किंवा ती प्रतिमा आहे त्या प्रतिमेसोबत येतो ना, तर मला माहितीच नाही पडत मी काय मागायचं असतं, मी कशासाठी आलोय तुझ्यासाठी. कारण की ते ऑटोमॅटिकली मला देतात, म्हणजे मला सांगायला लागत नाही. मी घरातून निघालो ना मंदिराकडे जायला, तेव्हापासून त्यांचं लक्ष असतं माझ्याकडे. त्यांना माहिती असतं हा कशाला आलाय, तर मी काय सांगू मी कशाला आलोय, मी तुम्हाला बघायला आलोय. लहानपणी मागायचं की मला हा पेपर खराब गेलाय, त्या पेपरात मला जरा लक्ष ठेव, बाकी मी सांभाळून घेतलेलं आहे. म्हणजे लहानपणी. पण जसं जसं आपल्याला समजायला लागलं ना की देव काय आहे, देव काय हे जेव्हापासून समजायला लागलं ना, अध्यात्म मध्ये जेव्हा आपण आलो तेव्हापासून आपल्याला मागायची वेळच येत नाही. मग तुमचा आता तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ड्युटीला रुजू झालात, मग तेव्हा पहिल्यांदा गणेशोत्सव कसा सेलिब्रेट केला? पहिलाच बंदोबस्त गणपती, आणि आम्ही रिक्रूट, आम्हाला म्हणजे काहीच ज्ञान नाही, काय नाही. फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा लालबागचा राजाचा बंदोबस्त. साध्या माणसातून ही जेव्हा वर्दी येते ना आपल्या अंगावरती, तेव्हा लोक आहे ना आपल्याकडे त्यांच्या बापाच्या
प्रॉस्पेक्टिव्हने बघतात की आम्हाला सांभाळ, आम्ही तुमची मुलं आहे. कधी कधी माहिती आपले वडील अचानक चिडतात. ते चिडण्यामागचं कारण हे वर्दीत आल्यावर आम्हाला समजायला लागलं की आम्ही पब्लिकवरती अचानक का चिडतो. म्हणजे 2 मिनिटापूर्वी मी चांगला होतो, तुला मी सिग्नलला पकडला, तुझ्याशी चांगला बोललो, आणि अचानक 2 मिनिटांनी माझे तिकडे भांडणं होतात. बरोबर. वेगवेगळे अनुभव आम्हाला आलेले आहेत म्हणजे तेव्हापासून. म्हणजे पहिला गणपती आहे ना, लालबागचा राजाचा जो बंदोबस्त आम्ही जो केला ना, तेव्हापासून आम्हाला सगळे अनुभव आलेले आहेत. गणपती काय असतो, गणपतीची मिरवणूक काय असते, आगमन काय असतं, परत मंडळ किती सपोर्ट करतं, काही गोष्टी जे काही आहेत, गणपती काय आहे हे आम्हाला ते बंदोबस्तांनी शिकवलं. त्याच्यामुळे आता आम्हाला बंदोबस्त म्हणजे काहीच वाटत नाही. म्हणजे जे लोक बोलतात ना की हा खूप दमलेला दिसतोय वगैरे, तो म्हणजे असं फिजिकली दमलेला असतो पण मेंटली दमलेला नसतो. त्याला 2 मिनिटांनी जरी तुम्ही उठवलात ना आणि बोललात ना उभा राहा, तरी तो उभा राहतो. हे त्या गणपतीच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला कळलं. पहिल्या म्हणजे आम्हाला काय प्रॅक्टिस नाही, कारण की 2 दिवसांनी आम्हाला गणपतीला आलं नाही. ड्रेस मी घातला, 2 दिवसात तुला काय ट्रेनिंग मिळणार, काहीच नाही ना, तू साधा माणूसच आहे. पण जेव्हा ती वर्दी घातली ना आणि बंदोबस्ताला आलो ना, तेव्हा बंदोबस्तात आपल्याला म्हणजे लोक कुठल्या हेतूने बघतात ते एक अनुभव येते आले. मग आपण त्यांना कसं हँडल करायचं, आम्ही जाणून बुजून कोणावरती चिडत नाही. कारण की कसं असतं माहितीये, माणसाप्रमाणे आम्हाला वागायला लागतं. ते आम्हाला त्या बंदोबस्तात समजलं की इथे जे काय असतं प्रत्येकाला VIP दर्शनच करायचं असतं. म्हणजे त्या इंटेन्शनने झालेले असतं की मला लाईनीत उभं राहायचं नाही, हे नाही ते नाही. मग ते काय ना काहीतरी म्हणजे आम्हाला येऊन दिवस ना, अरे त्याला कसं सोडलं, आम्हाला काय नाही, मग आम्ही पण तेच आहे ना. अरे हो, मग दर्शनाला तू मनापासून आलास ना, तेव्हा तुझ्या डोक्यात होतं का मला VIP दर्शनच करायचंय. आमचं त्यांचं काही नातं नसतं पब्लिकशी. काही लोकांचं असंच दर्शन होतं, काही म्हणजे ते नशिबावरती आहे. पण ती जी सिच्युएशन असते ना ती पब्लिकने पण समजून घेतली पाहिजे. जसं आपल्या मंडळांनी मध्ये बोर्ड लावलेले की पोलीस हा दर्शनासाठी नाहीये, हा बंदोबस्तासाठी आहे, पण लोकांनी ते वाचलेच नाही. म्हणजे प्रत्येक माणूस हा सेल्फिश आहे माझ्या मते. त्याला म्हणजे स्वतःच बघायचं असतं. आपण कितीही जरी बोललो ना तरी त्याला स्वतःच बघायचं असतं. हे अनुभव आम्हाला पहिल्या बंदोबस्तात आले. तुम्ही एवढं सगळं बोललात, बंदोबस्त बोललात, ड्युटी बोललात, तुम्हाला तुमचे आनंद क्षण म्हटले ड्युटीवरचे, तर तुम्ही ह्याला 1 लाइनर मध्ये कसे द्याल गणेशोत्सवाचा POV टायटल देऊन? म्हणजे गणेश उत्सव चालू झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत जेवढे मला काय अनुभव आले ते हा गणेश उत्सवाचा POV आहे. असं सुंदर, आवडलं मला. ह्यांच्याशी बोलून मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की गणेशोत्सव साजरा करा, मजा करा, धमाल करा, सर्व करा, पण सतर्क करा आणि शिस्तबद्ध साजरा करा. आणि एक महत्वाची गोष्ट, ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा, कारण त्याचमुळे आपला गणेशोत्सव सुंदर पद्धतीने साजरा होऊ शकतो.